हॅलो गाईज. आता नेक्स्ट नंतर पोचलो आम्ही इथे रेवदंड्याच्या किल्ल्यावर. इकडे खूप सारी माती चिखल झाला होता, तरी ह्यांना काय फोटोशूट करण्यापासून कोणी वाटत. आणि ही बघा वरती चढून बसली आहे. मग काय आमच्या आदू इतरांना बघून इथे पोजेस द्यायला लागले. आणि तिचं म्हणणं होतं की जशी ती पोजेस इतर लोक जसे पुढे उभे राहून पोजेस असतात तसेच तिला द्यायचे होते, पण ती पडेल याचं तिला काय नव्हतं. आणि हिला बघा एकदम वेगळीच मजा. आणि हे दोघं बघा इकडे नवी नवरी, हे दोघांचं काहीतरी वेगळंच चालू होतं. मग ह्या तिघांनी फोटोशूट केला आणि आम्ही निघालो नेक्स्ट डेस्टिनेशनवरती, कारण तिथे आम्हाला जायचं होतं संध्याकाळचा सनसेट बघण्यासाठी. आणि तो आमच्या दोघांचा सगळ्यात फेवरेट पॉईंट आहे, तो म्हणजे काशीद बीचचा. आता इथे ना छान रिलॅक्स वाटतं. नक्की जर कोणी अलिबागमध्ये येत असेल ना, तर इव्हनिंगला 4 ते 6च्या मधला हा स्पॉट कधीच मिस करू नका. बेस्ट आणि बेस्ट टाईम असतो इकडचा. तर मग इकडे छान या सगळ्याजणी झोक्यामध्ये रिलॅक्स झाल्या. आम्ही मस्त चहा भजींची ऑर्डर दिली, कारण हा मौसमच असा होता ना. आणि ह्यांना तर मॅगी खाण्यापासून कोणीच अडवू शकत नव्हतं. बघा तिला किती भूक लागली, कारण आमचं लक्षच नाही, ती दुपारी जेवलीच नव्हती बिकॉज तिला उलटीसारखं होत होतं. मग तिने मस्त दाबून मॅगी खाल्ली आणि आम्ही केलं इकडे मस्त मस्त व्हिडिओज. वेड्यासारखं काहीतरी करत होतं, पण त्याचं खूप छान असे व्हिडिओज क्रिएट झाले आणि छान मेमरीसुद्धा झाली. तर मग हे केलं आणि मग असे तिघंही आम्ही कधीतरी एकत्र कधीतरीच भेटतो, कधीतरीच प्लॅन बनतो. तर मग फायनली असं छान एन्जॉय करून आम्ही निघालो घरच्या रस्त्याला, बिकॉज आता सगळे थकले होते आणि पुढे होतं घरी जाऊन डेकोरेशन करायचं होतं आणि प्लस बड्डे देखील. घरी आलो आणि फटाफट सगळ्यांनी रेडी होऊन आम्ही केलं डेकोरेशन. हे असं काहीचं दिसत होतं. आणि मग लगेच आमची अमायरा रेडी झाली सगळ्यात आधी आणि मग तिने पोजेस देऊन फोटोशूट केलं. नंतर आम्हीही रेडी झालो फटाफट आणि आम्ही आलो फोटो काढायला. आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र फोटोज काढता आले नाही बिकॉज खूप घाई झाली. हा असा होता अधिराचा बर्थडे, बिकॉज तिला गाडी आम्ही सरप्राईज देणार होतो जे तिला अजिबात माहीत नव्हतं. त्याच्यासाठीच त्याच्यावरतीच थीम केक केला होता. आणि मग जेव्हा गाडी घरी आली आणि तेव्हा आमच्या आदूचे रिॲक्शन्स बघण्यासारखे होते. आणि एवढी जास्त खुश झाली बिकॉज तिला सरप्राईजेस वगैरे खूप जास्त समजतं. तिला असं वाटतं की आपल्यापासून काहीतरी लपवलं म्हणजे आपल्याला काहीतरी खूप छान मिळणार आहे वगैरे. आणि गाडी बघून तर ती नेक्स्ट लेवल खुश होती, बिकॉज तिला कधीही विचारलं बड्डेला तुला काय हवं आहे, तर तिचं एकच आन्सर असायचं मला गाडी हवी आहे. कारण बीचवर जाऊन तर आम्ही खूप सारे पैसे स्पेंड करतो एव्हरी टाईम जेव्हा पण आम्ही बीचवर जातो. तर आम्हाला एक राऊंड त्या गाडीमध्ये हवाच असतो, ज्याचा आम्ही 100 रुपीज चार्ज देतो आणि तेही खूप कमी राऊंड असतो छोटासा. म्हणून मग ठरवलं गाडी घ्यायचीच होतं. आणि ठीक आहे, मोठा झाल्यानंतर थोडी ना या सगळ्या मजा करणार आहेत ते, त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे ही हौस पूर्ण करूया. आणि मग आमची अमायराही वेट करत होती की तिचाही नंबर येईल, पण तिला समजावून सांगितलं की आज आदूचा बड्डे आहे, सो तू थोडा वेळ थांब. तर ती पेशंटली थांबली होती आणि ही होती आमची आदू गाडीत बसलेली. आणि मग झाली मस्ती सुरू. थँक्यू.